नमस्कार मित्रांनो, GMC शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर पदभरती नागपूर व धुळे या संदर्भात जे काही आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि जे काही तुम्हाला 31 रुपये टेस्ट देत आहोत, त्यामधील टेस्टमधील काही प्रश्न यूट्यूबला तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत आणि त्याचं विश्लेषण करायचा प्रयत्न करत आहोत। पूर्णपणे IBPS पॅटर्न आहेत। 5 प्रश्न आहेत। प्रिवियस इयरला अशाच प्रकारचे प्रश्न आलेले आहेत। IBPSच्या प्रश्नपत्रिका येत नाहीत, TCSच्या येत असतात, लक्षात असू द्या। परंतु पोरांचा जो रिस्पॉन्स असतो की कशा प्रकारचे प्रश्न आले त्या अंदाजानुसार आपण हे प्रश्न बनवून तुम्हाला देत आहोत। खालीलपैकी कोणते कार्बनचे एक अपरूप आहे, ॲलोट्रॉपिक आहे? तर याचं उत्तर आहे हिरा। मित्रांनो, यावर बराच वेळेस प्रश्न आलेला आहे। हिरा, ग्रॅफाइट, त्यानंतर फ्लोरीन असे हे 3 महत्त्वाचे यावर प्रश्न आलेले आहेत कार्बनच्या अपरूपावर। तर कार्बनचे अपरूप हे स्फटिक रूप आणि अस्फटिक रूप असे 2 प्रकारचे असतात। हिरा हा स्फटिक रूप कार्बनचा अपरूप आहे। एक लक्षात घ्या, आता अपरूपचा अर्थ काय असतो लक्षात असू द्या। रासायनिक गुणधर्म सारखे परंतु भौतिक गुणधर्म वेगवेगळे असणे याला अपरूप असं म्हणतात। तुम्हाला माहित आहे कार्बनची संयुजा किती आहे? 4 आहे। मग काय, कार्बन हा म्हणजे आता समजा ग्रॅफाइटची रचना कशी असते हे पण सांगून देतो। हे तुमचा अणू आहे, आपला हिरा आहे। हिऱ्याचे 4 जे अणू आहे तर त्याची अशी मांडणी होत असते आणि प्रत्येक अणू 4 जणांसोबत अटॅच होत असतो। म्हणजे जे आहे इकडं पण लगेच त्या अणूसोबत असा अटॅच होतच असतो, लक्षात घ्या। हे 4 रेषा परत खाली आलं की परत असे अटॅचमेंट होत असते त्याची, मग ह्याला कार्बनचा अपरूप असं म्हणतात। ओके, पुढचा प्रश्न आपण पाहूया। पुढीलपैकी कोणते अणुभट्टीमध्ये नियामक मॉडरेटर म्हणून वापरले जात नाही? तर त्याचं उत्तर आहे तर ते बोरॉन आहे। बरं, लक्षात घ्या, जड पाणी पुन्हा पाणी ग्रॅफाइट यांचा वापर केला जातो ॲज अ न्यूक्लिअर रिॲक्टर्स। परंतु अणुभट्टीमध्ये जे काही वेग नियंत्रित केलं जातं, बरोबर, न्यूट्रॉन शोषण घेतलं जातं, त्याचं न्यूट्रॉन शोषण करून घेण्यामध्ये बोरॉनचा हाफ नियम कॅडमियम यांचा वापर केला जातो ॲज अ न्यूट्रॉन शोषण करण्यासाठी, बरोबर। हे त्यातला फरक आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते द्रावण विजेचे वहन करत नाही? तर अल्कोहोल आणि ग्लुकोज यांचं जे द्रावण आहे ते आहे विजेचे वहन करत नाही। ग्लुकोज आणि अल्कली करत असतं, आम्ल व अल्कली करत असतं। अल्कोहोल आणि आम्ल यांचं जे द्रावण आहे ते विजेचं वहन करत असतं। पुढचा आपला प्रश्न आहे, ॲनोडायझेशन प्रक्रियेत कोणते आम्ल वापरले जाते? विरल सल्फ्युरिक आम्ल वापरलं जातं। ॲनोडायझेशन या प्रक्रियेमध्ये ॲल्युमिनियमचा आपण वापर करत असतो। त्याचा अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस विज्ञान पाहिलं असेल पुस्तकामध्ये, अशा प्रकारचं एक डायग्राम आहे, बरोबर। त्याच्यामध्ये एक प्रोसेस दाखवलेली आहे। त्यानंतर अशा करून बॅटरी हे ते अशा प्रकार जे काय ते ॲनोडायझेशनचा एक प्रकार आहे, ठीक आहे। ते डिटेलमध्ये पुन्हा पाहावं लागेल। पुढचा प्रश्न आहे आपल्याला, शुद्ध कार्बनवर डॅशवर सिंथेसाइज्ड करून हिरा बनवला जाऊ शकतो। याचं अचूक उत्तर आहे अत्यंत उच्च दाब आणि उच्च तापमानाला तो बनवला जातो। कार्बन जे आहे खूप काय म्हणतात त्याला कठीण पदार्थ पृथ्वीवरचा आहे, लक्षात घ्या। प्रकाश संश्लेषणासाठी फोटोसिंथेसिस कोणते 4 घटक आवश्यक आहेत? त्यासाठी हे नाव तुम्ही लिहूनच ठेवा, करण्यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे। हरितद्रव्य, सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी। जर समजा म्हणजे प्रकाश संश्लेषण करायचं असेल तर कार्बन डायऑक्साईड जे आहे ते वनस्पतीला लागत असतं, त्यामुळं
CO2 शोषक देखील झाड असतं आणि झाडच प्रकाश संश्लेषण करत असतं. तुम्हाला माहिती पाहिजे, ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण होतं त्यावेळेस जे झाडाचं पान असतं ते पान जे आहे त्या प्रकाश संश्लेषणाच्या निमित्ताने किंवा त्यामार्फत कर्बोदके आणि ऑक्सिजन तयार करत असतं. म्हणून प्रकाश संश्लेषणाचं महत्त्व आहे. O2 मुळे म्हणजे अर्थात ऑक्सिजनमुळे आपण सगळे जिवंत आहोत. म्हणून झाडे लावा झाडे जगवा असं म्हटलं जातं. बरोबर. ज्यावेळेस हरितद्रव्य असतं ना, हरितद्रव्य क्लोरोफिल असेही म्हणतात. क्लोरोफिल असंही म्हणतात. त्यामुळे प्रकाश संश्लेषणाचं इम्पॉर्टन्स तुम्हाला सांगणं गरजेचं नाही. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जर 3री-4थीचं पुस्तक वाचाल ना, त्यामध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे, चारीच्या चारी वर्ड्स दिलेले आहे. कर्बोदकाचा उपयोग वनस्पती स्वतःचं अन्न म्हणून ते करत असतात. सोबत ना आणि O2 जे असतं म्हणजे ऑक्सिजन हे पानातील रंध्रामार्फत बाहेर सोडत असतं. अशा प्रकारे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण होत असते. 7 क्रमांकाचा आपला व्हिडिओ आहे. प्राणवायूच्या अनुपस्थितीमध्ये केल्या जाणाऱ्या श्वसनाला डॅश डॅश श्वसन असे म्हणतात. हे विनॉक्सी श्वसन का ऑक्सी श्वसन का अभिसरण आकुंचित का वरीलपैकी नाही. ॲक्च्युअलमध्ये हे 2 पर्याय सोडून द्या. ह्या वरच्या एका नावावरच आहे. आता O2 ची उपस्थिती असेल तर एरोबिक असं म्हणतात आणि O2 ची उपस्थिती नसेल तर ॲनारोबिक असं म्हणतात. म्हणजे विनॉक्सी श्वसन मराठीमध्ये असं तुम्ही त्याला म्हणू शकता. तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे इथं कन्सेप्टच क्लिअर करून टाकतो. ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन. व्हिडिओ 10च प्रश्नाचा आहे, परंतु 10 प्रश्न जरी असले तरी तुमचे कमीत कमी 50 प्रश्न किंवा कन्सेप्ट असे क्लिअर होतील की ते विसरणार नाही. हे लक्षात घ्या. अगोदर एक सांगतो तुम्हाला, श्वसन म्हणजे काय हे लक्षात घ्या. ॲक्च्युअली पेशी स्तरावरील श्वसन हे अगोदर तुम्ही समजून घ्या. हे व्याख्या लक्षात घ्या. कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने लिहून देतो, मी नोट्स काढलेले नाहीत. ऑक्सिडीकरण टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. यालाच काय म्हणतात? पेशीय स्तरीय श्वसन म्हणतात. आता पेशीय स्तरीचे 2 प्रकार आहेत. एक आहे ऑक्सिशोषण. काय आहे? ऑक्सिशोषण. आणि आता दुसरा जो आपल्याला आहे विनॉक्सी श्वसन. शॉर्टमध्ये लिहितो, समजून घ्या तुम्ही. विनॉक्सी श्वसन. आता ह्या ऑक्सिशोषणमध्ये O2 ची उपस्थिती राहते. विनॉक्सी श्वसनमध्ये O2 उपस्थित राहत नाही. विदाऊट O2 म्हणजे ऑक्सिजन शिवाय होतं. आता ह्या ऑक्सिशोषण आणि विनॉक्सी श्वसनचा आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. सध्या आपण ऑक्सिशोषण बद्दल पाहून घेऊया. ऑक्सिशोषण, विनॉक्सी श्वसन बी सांगतो. ऑक्सिशोषणामध्ये एकूण 3 टप्पे जे असतात ते असतात म्हणजे या ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचे 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होत असते. ते 3 टप्पे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि तुमच्या वाचण्यात आलेलं आहे. म्हणजे आता ऑक्सिडीकरण किती प्रकारे होते? 3 टप्प्यामध्ये. तर त्याच्यातला पहिला जो टप्पा आहे तो आहे ग्लुकोज विघटन. आता यामध्ये काय होत असतं? ग्लुकोज क्लिअर करून घ्या. याच ठिकाणी पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होते. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं? पेशी द्रव्य असतं. पेशी द्रव्यातले जे काही प्रक्रिया चालू असते त्यामध्ये ग्लुकोज असतं, शॉर्टमध्ये लिहितो. आणि हे त्या रेणूचं काय होत असतं? विघटन होऊन पायरुविक यावर प्रश्न आलेला आहे. पायरुविक आम्ल आणि त्यानंतर ATP, NADH, पाणी यांचे प्रत्येकी दोन रेणू तयार होतात आणि यालाच काय म्हणतात? पायरुविक आम्लाचे
रेणू असेटिल कोएन्झाईम ए असं म्हणतात याला. ओके, तुम्हाला ते 3 कन्सेप्ट क्लिअर करायला एक 10 मिनिटाचा व्हिडिओ लागेल, पण तुम्ही लक्षात घ्या की विनॉक्सी शोषण आणि ऑक्सी शोषणमधील फरक काय आहे. याच्यामध्ये O2 चा अजिबात वापर होत नाही, O2 चा वापर होतो. त्यानंतर 8 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो आहे रॉक सॉल्ट चे खनिजीय नाव काय आहे. तर त्याचं नाव आहे हॅलाइट अशा प्रकारचं त्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न आहे जर एखाद्या पेटलेल्या मेणबत्तीला काचेच्या भांड्याने झाकले तर काही वेळाने ज्योत विझून जाते, त्याचे कारण काय आहे. आता तुम्हाला माहीतच आहे की ऑक्सिजनसाठी आपलं ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज आहे आणि जे अग्निशमक यंत्र असतं त्यामध्ये काय असतं, कार्बन डायऑक्साईड असतं, कारण ते विझवण्यासाठी. आता ज्यावेळेस अशा प्रकारे काय म्हटलं आपल्या जर एखादी पेटलेली मेणबत्ती जर काचेच्या भांड्याने झाकली म्हणजे वर ठेवतो ना आपण, तिथं बेसिक 5वी 6वी 7वी 8वी मध्ये तुम्हाला वितरण आहे. चला मी मेणबत्ती काढून दाखवतो. ओके, ही आपली मेणबत्ती चालू आहे आणि तुम्ही त्याच्यावर काय केलेलं आहे, एक काचेची ग्लास झाकून ठेवलेला आहे पेटत असताना, बरोबर. आता ह्याच्यात काय झालं, त्याच्यात हवाच जाणार नाही बाजूनं जाणार नाही. जोपर्यंत या ठिकाणी ऑक्सिजनला मदत करण्यासाठी आपलं मेणबत्तीला ज्वलन करण्यासाठी ऑक्सिजन आहे तोपर्यंत ती पेटत राहणार. आणि जर समजा ह्याच्यातले ऑक्सिजन संपलं, मर्यादित ऑक्सिजन संपल्यानंतर जे काही शिल्लक होतं त्याच्यामधलं मेणबत्ती काय होणार हो, विझणार मेणबत्ती. म्हणून आपलं काय मर्यादित ऑक्सिजनमुळे ती झाकलेली मेणबत्ती काही वेळाने विझून जाते, कारण कुठूनही हवा ऑक्सिजन जायला चान्सच नाही. म्हणून ज्वलनाला काय गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे. आणि ज्यावेळेस खूप आग लागली जातं किंवा अग्निशमक यंत्र असतं शाळेत दवाखान्यामध्ये जे असतात विझवण्यासाठी, त्याच्यामध्ये CO2 असतं. ओके, लक्षात घ्या. आता शेवटचा प्रश्न आहे लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे काय आहे, ह्याची व्याख्या लक्षात घ्या. लॅक्टोज असहाय्यता इंटॉलरन्स अशी काय म्हणतात, लॅक्टोज इंटॉलरन्सला काय म्हणतात. ही एक अशी स्थिती आहे ज्यात लहान आतडी दुग्धजन्य उत्पादनातील शर्करेचे विघटन करू शकत नाही. ओके, ही व्याख्या आहे. आता ही व्याख्या तेवढं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा मित्रांनो. हे अशा प्रकारे GMC टेस्टला IBPS पॅटर्ननुसार अशा प्रकारचे अवघड प्रश्न येत असतात. तसं गट डझर आहे, परंतु आपण अवघडच तयारी करून घेत आहोत हे तुम्हाला माहीत आहे. GMCची 31 रुपयामध्ये टेस्ट असून ती टर्निंग पॉईंट्स ॲपवर अवेलेबल आहे आणि हे पुस्तक तुम्ही घ्या, वेळ कमी आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.